विनोदातून वैचारिकतेकडे वाटचाल करणारा, जिवंत मनाचा राजा म्हणून ओळखला जाणारा मकरंद अनासपुरे हा मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि सामाजिक जाणीवेचा एक अद्वितीय संगम आहे. सुरुवातीला उत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अनासपुरेंनी कालांतराने स्वतःचीच प्रतिमा मोडून काढत गंभीर, संवेदनशील आणि वैचारिक कलाकाराची ओळख निर्माण केली. बीड जिल्ह्यात जन्मलेल्या मकरंद अनासपुरे यांचे बालपण वडिलांच्या सहकार विभागातील नोकरीमुळे सतत स्थलांतरात गेले. मात्र या भटकंतीतूनच त्यांनी महाराष्ट्रातील विविध बोलीभाषा, लोकसंस्कृती, माणसांचे हावभाव आणि ग्रामीण जगणं जवळून अनुभवलं, जे पुढे त्यांच्या अभिनयाचा आत्मा ठरलं. अभ्यासात हुशार असलेल्या अनासपुरेंनी 10वीत चांगले गुण मिळवले. वडिलांचं डॉक्टर किंवा फार्मासिस्ट होण्याचं स्वप्न अपुऱ्या गुणांमुळे पूर्ण न झालं, पण BScच्या शिक्षणासोबतच रंगभूमीची ओढ त्यांना अभिनयाकडे घेऊन गेली. कॉलेज जीवनातच 500 पेक्षा अधिक पथनाट्य व प्रयोग करत त्यांनी स्वतःला मातीशी, शेतकऱ्यांशी आणि ग्रामीण वास्तवाशी घट्ट जोडलं. मुंबईत आल्यानंतर संघर्षाची वाट चालताना जाहिराती, मालिका, नाटक अशा छोट्या मोठ्या भूमिका करत राहिले आणि सरकार नामामधून त्यांना खरा ब्रेक मिळाला. त्यानंतर गाढवाचं लग्न, जाऊ तिथे खाऊ, गल्लीत गोंधळ, दिल्लीतील मुजरा, फुलराणी, धमाल निशाणी, डावा अंगठा अशा चित्रपटांमधील त्यांच्या सहज, माणसाळलेल्या विनोदी भूमिकांनी ते घराघरात पोहोचले. मात्र गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटाने त्यांच्या कारकिर्दीला निर्णायक वळण गेलं. शेतकऱ्यांच्या वेदनांवर भाष्य करणारा हा चित्रपट केवळ कलाकृती न राहता अस्वस्थ करणारा सामाजिक दस्तावेज ठरला आणि शेवटच्या मोनोलॉगमधून अनासपुरे समाजाला थेट प्रश्न विचारणारा कलाकार म्हणून उभे राहिले. दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि आत्महत्यांनी होरपळणारा महाराष्ट्र पाहून 2016 मध्ये नाना पाटेकरांसोबत त्यांनी नाम फाउंडेशनची स्थापना केली आणि इथूनच अभिनेता ते कार्यकर्ता असा त्यांचा प्रवास अधिक ठळक झाला. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून केवळ आर्थिक मदत न देता जलसंवर्धन, नदी खोलीकरण, सिंचन, शेती प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आधार अशा पायाभूत कामांवर त्यांनी भर दिला. कर्जमाफी ही सलाईनसारखी आहे. शेतमालाला रास्त भाव मिळालाच पाहिजे, हे त्यांचे ठाम मत त्यांच्या अनुभवातून आलेलं सत्य आहे. कारण स्वतःच्या आयुष्यातही बहिणीच्या लग्नासाठी शेती विकावी लागण्याची वेदना त्यांनी पाहिली आहे. त्यामुळेच त्यांच्या भूमिका अधिक प्रामाणिक, अस्सल आणि काळजाला भिडणाऱ्या ठरतात. रान बाजारसारख्या वेब सिरीजमधून राजकारण, भांडवलशाही आणि स्त्रियांच्या संघर्षावर भाष्य करत त्यांनी अभिनयाला वैचारिक धार दिली. मी विनोदासाठी प्रसिद्ध झालो, पण वेदनेसाठी ओळखला गेलो, ही ओळ त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचं सार सांगते. आज मकरंद अनासपुरे हे केवळ लोकांना हसवणारे कलाकार नाहीत, तर शेतकऱ्यांच्या वेदनांवर मलम लावणारे, शासनाला आरसा दाखवणारे आणि समाज परिवर्तनाची ताकद रंगभूमी व अभिनयामधून दाखवणारे प्रेरणास्थान आहेत. बीडपासून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पसरलेलं त्यांचं कार्य, सामाजिक भान आणि अभिनयाची सखोल समज यामुळे मकरंद अनासपुरे हे मराठी संस्कृतीतील एक प्रकाशस्तंभ ठरतात. एक अभिनेता, एक कार्यकर्ता आणि खऱ्या अर्थाने जिवंत मनाचा राजा. या सगळ्या प्रवासाकडे पाहिलं तर मकरंद अनासपुरे हे केवळ एका व्यक्तीचं नाव न राहता एक विचार प्रवाह बनलेला दिसतो. अभिनय, समाजकार्य आणि वैचारिक भूमिका या तिन्हींचा त्यांनी कधीही वेगळेपणा ठेवला नाही. उलट अभिनय पाहताना माणूस विचार करायला लागला पाहिजे आणि समाजकार्य करताना माणसाला माणूस म्हणून जगण्याचा आत्मसन्मान मिळाला पाहिजे, ही त्यांची ठाम भूमिका राहिली आहे. म्हणूनच ते जिथे जातात तिथे व्यासपीठावरून भाषण करणारा सेलिब्रिटी न दिसता शेतकऱ्यांच्या शेतात राबणारा सहकारी, विधवा महिलांना आधार देणारा कार्यकर्ता आणि तरुणांना प्रश्न विचारायला शिकवणारा मार्गदर्शक म्हणून उभे राहतात. आजच्या काळात जिथे अनेक कलाकार सामाजिक प्रश्नांपासून दूर राहणं सोयीचं मानतात, तिथे अनासपुरे ठामपणे व्यवस्था, धोरणं आणि उदासीनतेवर बोट ठेवतात. त्यांच्या मते शेतकरी हा मदतीचा विषय नसून राष्ट्राचा कणा आहे आणि त्या कण्याला तात्पुरत्या मलमपट्टीने नव्हे तर दीर्घकालीन धोरणांनी बळकट करावं लागेल. म्हणूनच नाम फाउंडेशनचं काम हे दानधर्मापुरतं न राहता शाश्वत विकास, पाण्याचं व्यवस्थापन आणि आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणारं ठरते. अभिनयाच्या माध्यमातून लोकांच्या मनात हास्य निर्माण करणारा हा कलाकार समाजाच्या दुःखाशी एकरूप होऊन जेव्हा बोलतो तेव्हा त्याच्या शब्दांना अनुभवाचं वजन असतं.
त्यामुळेच आज मकरंद अनासपुरे एका यशस्वी अभिनेत्यापेक्षा जास्त समाजाला आरसा दाखवणारा, प्रश्न विचारणारा आणि बदलासाठी उभा राहणारा संवेदनशील योद्धा म्हणून ओळखला जातो. या योद्ध्याची खरी ओळख इथेच अधिक ठळक होते, कारण मकरंद अनासपुरेंनी कधीही स्वतःच्या लोकप्रियतेला कवच बनवून वास्तवापासून पळ काढला नाही. उलट मिळालेल्या प्रसिद्धीचा वापर त्यांनी समाजाच्या दुर्लक्षित प्रश्नांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर बोलताना ते आकडे मांडत नाहीत, तर त्या आकड्यांमागची माणसं, मोडलेली घरं, अर्धवट स्वप्न आणि तुटलेला आत्मसन्मान समोर ठेवतात. त्यामुळे त्यांचं बोलणं भावनिक नाट्य न वाटता अस्वस्थ करणारं सत्य ठरतं. ते स्पष्टपणे सांगतात की जोपर्यंत शेतकऱ्याच्या घामाला किंमत मिळत नाही, तोपर्यंत कोणतीही योजना यशस्वी होणार नाही. म्हणूनच ते सरकार, प्रशासन आणि समाज या तिन्ही घटकांची सामूहिक जबाबदारी अधोरेखित करतात. अभिनयाच्या क्षेत्रातही त्यांनी सोपा मार्ग निवडला नाही. सोप्या विनोदी साच्यात अडकून राहण्याऐवजी वास्तववादी, प्रश्न विचारणाऱ्या भूमिका स्वीकारल्या. या भूमिकांमधून त्यांनी प्रेक्षकांनाही बदलाच्या प्रक्रियेत सहभागी केलं. त्यामुळे मकरंद अनासपुरे हे केवळ पडद्यावरचे पात्र उरत नाहीत, तर पडद्याआड समाजासाठी झगडणारा माणूस म्हणून कायम लक्षात राहतात. आणि म्हणूनच त्यांच्या कार्याकडे पाहताना अभिनेता हा शब्द अपुरा वाटतो. या साऱ्या प्रवासाचा शेवट एखाद्या टप्प्यावर येत नाही, कारण मकरंद अनासपुरेंची वाटचाल ही अखंड सुरू असलेली प्रक्रिया आहे. आजही ते नव्या पिढीशी संवाद साधताना अभिनयाबरोबरच जबाबदारीची जाणीव देण्यावर भर देतात. नाट्य शिबिरं, कार्यशाळा, युवक संवाद आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ते तरुणांना केवळ कलाकार बनायला नाही, तर सजग नागरिक बनायला शिकवतात. त्यांच्या मते कला ही पळवाट नसून वास्तवाशी भिडण्याचं प्रभावी माध्यम आहे. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक भूमिकेत, प्रत्येक वक्तव्यात आणि प्रत्येक कृतीत समाजाविषयीची कळकळ दिसून येते. नाम फाउंडेशनचं काम विस्तारत असताना त्यांनी स्वतःला कधीही केंद्रस्थानी ठेवलं नाही. गाव, शेतकरी आणि स्थानिक माणूस हाच या चळवळीचा खरा नायक आहे, ही भूमिका त्यांनी कायम जपली. त्यामुळेच मकरंद अनासपुरे यांची ओळख केवळ आजपुरती मर्यादित न राहता पुढील काळातही एक दिशादर्शक म्हणून टिकून राहणार आहे. हसवणारा अभिनेता ते समाजासाठी झगडणारा विचारवंत, असा हा प्रवास मराठी समाजासाठी प्रेरणादायी आहे. आणि म्हणूनच मकरंद अनासपुरे हे नाव केवळ व्यक्तीचं न राहता मूल्यांची, बांधिलकीची आणि माणुसकीची ओळख बनून उभं राहतं. या मूल्यांची खरी कसोटी मात्र काळाच्या ओघात अधिक तीव्र होत चालली आहे. आणि अशावेळी मकरंद अनासपुरे यांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते, कारण ते केवळ वर्तमानावर भाष्य करत नाहीत, तर भविष्यासाठी अस्वस्थ करणारे प्रश्न सोडून जातात. शेतकरी, कामगार, महिला आणि युवक यांच्या प्रश्नांकडे पाहताना ते सहानुभूतीपेक्षा स्वाभिमानाला अग्रक्रम देतात. मदत ही उपकार म्हणून नव्हे, तर हक्क म्हणून मिळाली पाहिजे, हा त्यांचा ठाम आग्रह असतो. म्हणूनच नाम फाउंडेशनच्या प्रत्येक उपक्रमामागे उद्याचा शेतकरी आज सक्षम झाला पाहिजे, हीच भूमिका असते. प्रसिद्धी, पुरस्कार किंवा अभिनंदन यापेक्षा जमिनीवर बदल घडतोय का, माणसाच्या चेहऱ्यावर पुन्हा आशा उमटतीये का, हेच त्यांच्यासाठी यशाचं मोजमाप आहे. त्यामुळेच त्यांच्या कार्याकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. मकरंद अनासपुरे यांनी अभिनयाला अर्थ दिला आणि अर्थाला कृतीची जोड दिली. म्हणून ते फक्त आजचे लोकप्रिय कलाकार नाहीत, तर उद्याच्या समाजाला दिशा दाखवणारे शांत पण ठाम नेतृत्व म्हणून मराठी जनमानसात खोलवर रुजले आहेत. या शांत पण ठाम नेतृत्वामागे कुठलाही दिखावा नाही, तर अनुभवातून आलेली प्रामाणिकता आहे. मकरंद अनासपुरे बोलताना शब्दांची जादू करत नाहीत, ते वास्तव जसाच्या तसं मांडतात आणि त्यामुळेच त्यांची वाक्य मनावर खोल कोरली जातात. ते म्हणतात, बदल घडवण्यासाठी मोठ्या घोषणा लागत नाहीत, तर सातत्य, श्रम आणि संवेदनशीलता लागते. म्हणूनच ते आजही एखाद्या गावात जलसंवर्धनाचं काम सुरू असताना कॅमेऱ्यांसमोर नव्हे, तर चिखलात उतरून काम करणाऱ्या माणसांसोबत उभे असतात. हीच कृती त्यांच्या विचारांना विश्वासार्हता देते. कलाकार म्हणून त्यांनी प्रेक्षकांना जे दिलं, त्याहून अधिक समाजाला परत देण्याची जाणीव त्यांच्या प्रत्येक निर्णयात दिसते. त्यामुळे मकरंद अनासपुरे हे नाव केवळ यशस्वी कारकिर्दीचं प्रतीक न राहता कर्तव्य, जबाबदारी आणि माणुसकी यांचा संगम म्हणून ओळखलं जातं. आजच्या अस्वस्थ काळात असा कलाकार समाजाला मिळणं हीच खरी सांस्कृतिक संपत्ती आहे. आणि म्हणूनच मकरंद अनासपुरे हे मराठी समाजाच्या सामूहिक सदस्वद विवेक बुद्धीचा आवाज बनले आहेत. हा आवाज पुढच्या काळात अधिक ठामपणे घुमणार आहे, कारण मकरंद अनासपुरे यांची भूमिका ही केवळ वर्तमानापुरती मर्यादित नाही. बदल ही घटना नसून प्रक्रिया आहे, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्यामुळेच ते तात्काळ प्रसिद्धी देणाऱ्या आंदोलनांपेक्षा दीर्घकालीन परिणाम देणाऱ्या कामांवर भर देतात.
शेतकरी प्रश्न, पाणी टंचाई, ग्रामीण रोजगार आणि मूल्याधिष्ठित शिक्षण या सगळ्या मुद्द्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट आहे. व्यवस्थेने माणसाला केंद्रस्थानी ठेवलं पाहिजे. अभिनयाच्या क्षेत्रातही ते आशयप्रधान, वास्तववादी आणि प्रश्न विचारणाऱ्या कथा निवडतात. कारण प्रेक्षक केवळ मनोरंजनासाठी नाही तर समजून घेण्यासाठीही तयार आहेत असा त्यांचा विश्वास आहे. म्हणूनच त्यांच्या कलाकृती आणि सामाजिक काम यात कुठेही दरी दिसत नाही. हा प्रवास अजून संपलेला नाही. उलट मकरंद अनासपुरे यांच्यासाठी ही सुरुवातच आहे. हसवणारा कलाकार ते समाजाच्या वेदनांची बांधील असलेला विचारवंत, अशी ही वाटचाल मराठी समाजासाठी एक सतत जागं ठेवणारी चेतना ठरत आहे. ही चेतना टिकवून ठेवण्याचं काम मकरंद अनासपुरे अत्यंत शांतपणे पण ठामपणे करत आहेत. कोणताही बोंगाट, घोषणाबाजी किंवा आत्मप्रशंसा न करता ते माणसांमध्ये आशा पेरण्याचं काम करतात. त्यांच्या दृष्टीने सामाजिक काम म्हणजे एखाद्या दिवशी केलेली मदत नव्हे, तर पिढ्यानपिढ्या परिणाम करणारी गुंतवणूक आहे. म्हणूनच ते पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं, जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचं आणि माणसाच्या प्रत्येक श्रमाचं मोल जाणतात. कलाकार म्हणून मिळालेला व्यासपीठाचा वापर त्यांनी लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नाही तर वास्तवाकडे नेण्यासाठी केला. त्यामुळेच त्यांच्या शब्दांमध्ये उपदेश नसतो तर अनुभवातून आलेली आर्त हाक असते. आजच्या काळात जिथे अनेक आवाज क्षणिक ठरतात, तिथे मकरंद अनासपुरे यांचा आवाज टिकणारा, अंतर्मुख करणारा आणि बदलासाठी प्रवृत्त करणारा ठरतो. म्हणूनच ते केवळ एका काळाचे प्रतिनिधी नाहीत तर मूल्य आधारित विचारांची परंपरा पुढे नेणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. या मूल्य आधारित परंपरेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिची मुळे जमिनीत घट्ट रोवलेली आहेत. मकरंद अनासपुरे यांचं काम कधीही तात्विक चर्चांपुरतं मर्यादित राहत नाही. ते थेट माणसाच्या जगण्याशी जोडलेलं असतं. त्यामुळेच त्यांच्याकडे पाहताना सेलिब्रिटी समाजसेवक अशी प्रतिमा निर्माण होत नाही तर आपलाच माणूस अशी भावना तयार होते. शेतकऱ्याच्या घरात बसून पाणी, पीक, कर्ज आणि मुलांचं शिक्षण यावर होणारी चर्चा हीच त्यांच्या सामाजिक भूमिकेची खरी परीक्षा असते. ते जेव्हा व्यासपीठावरून बोलतात तेव्हा त्यांच्या शब्दांमागे हीच अनुभवांची शिदोरी असते. म्हणूनच त्यांचं म्हणणं लोकांना पटतं, कारण ते वरून आलेलं नसून आतून आलेलं असतं. अभिनय, समाजकार्य आणि माणुसकी यांचा संगम दुर्मिळ आहे आणि याचमुळे मकरंद अनासपुरे हे नाव काळाच्या पुढे जाणारं पण जमिनीशी नातं न तोडणारं व्यक्तिमत्व म्हणून मराठी समाजाच्या स्मरणात कायम राहील.